दिवसाची सुरुवात येशूबरोबर. एक व्यक्ती एका ठिकाणी बरेच वर्ष काम करत होती आणि मग त्यांची एका दुसऱ्या शहरामध्ये बदली झाली आणि त्या शहरामध्ये सर्व नवीन त्यांनी एक फ्लॅट घेतला भाड्याने आणि त्या ठिकाणी राहत असताना मग त्यांनी चर्च शोधायला सुरुवात केली आणि बरेच चर्चेस त्यांनी बघितले आणि शेवटी एक चर्च त्यांनी पसंत केलं आणि ते इतरांना सांगत होते की मला जसं पाहिजे होतं तसं चर्च मला मिळालं आहे आणि ते जे चर्च आहे ते माझ्या आता घरापासून काही लांब नाही, चांगली हवेशीर मोठं ते चर्च आहे, फॅन पण पुष्कळ लावलेले आहेत, बसायला बाकडे पण चांगले आहेत आणि विशेष म्हणजे माझी रविवारची जी सुरुवात होईल ती निदान चांगली होईल, जरा त्या ठिकाणी आराम मला मिळू शकतो. आज किती जण असं चर्च शोधत आहे? मग नक्की आम्ही चर्च का शोधतो आणि आम्ही चर्चला का जातो? रविवारी बाजारात जायचं, सकाळी आरामशीर उठून नाश्ता करायचा किंवा काहीतरी नॉनव्हेज घेऊन यायचं आणि आणि मग चर्चला जायचं. ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत, ह्यामध्ये आम्ही चर्च बसवलं आहे का? म्हणजे आपलं जे रुटीन काम आहे त्यामध्ये आम्ही चर्च बसवलेलं आहे का? आठवड्याच्या शेवटी जे काही साधी कामं आम्ही करतो त्यामध्ये चर्चला जाणं हे सुद्धा आहे का? की चर्चला जाणं हे आमच्यासाठी काहीतरी विशेष आहे, काहीतरी आम्हाला त्या ठिकाणी जाऊन काहीतरी मिळवायचं आहे. चर्चला जाणं हे आठवड्याच्या शेवटी किंवा सुरुवातीला आराम करण्याचं ठिकाण नाही किंवा वेळ घालवायचं हे ठिकाण नाही आहे. आठवड्याभरात जे आम्ही चुका केल्यात, जे पापं आम्ही केलेले आहेत, जे आम्ही देवाच्या दृष्टीने जे चांगलं नाही ते केलेले आहे, त्या पापांची क्षमा मागण्यासाठी आणि सर्व काही देवाच्या पायाशी सोडण्यासाठी आम्ही चर्चला जातो. गीत गाऊन आम्ही त्याची आराधना करतो, तिची स्तुती करतो आणि आम्ही परत आमचं आध्यात्मिक जीवन ताजंतवाना करतो, जेणेकरून आम्ही पुढच्या आठवड्यापासून, पुढच्या दुसऱ्या दिवसापासून आम्ही नवीन सुरुवात करू शकतो. ख्रिस्तीपण आणि ख्रिस्ती शिष्यत्व जे आहे म्हणजे काय हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. आपण ख्रिस्ती म्हणजे आम्ही ख्रिस्ताला वैयक्तिकरित्या ओळखतो, त्याच्या रक्ताने आमचे पापं धुतले गेले आहेत आणि तो आमच्यामध्ये राहतो, तो आमच्यामध्ये वस्ती करतो. ही भावना मनात आणली पाहिजे. आमचे जुने विचार आम्ही बदलायला पाहिजे, स्वतःचं रूपांतर होऊ द्या. रविवार हा सहज घालवण्यासाठी देवाने आम्हाला दिलेला नाही आहे, तो पवित्रपणे पाळण्यासाठी दिलेला आहे. ख्रिस्ताचे शिष्य असणे म्हणजे शिस्तीत असणे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, रोमकरास पत्र ह्याचा 12वा अध्याय 1 वचन, रोमन्स चॅप्टर 12 and verse 1. यास्तव बंधुजनो, मी देवाच्या करुणामुळे तुम्हास विनवतो की तुम्ही आपल्या शरीराचा जिवंत, पवित्र व देवाला प्रिय असा यज्ञ करावा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.